पुरवठा निरीक्षकची भरती 2026 मध्ये होणार आहे. तर याची भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे याच्या संदर्भात मुलांच्या मनात प्रश्न आहे. तुमचे सर्व प्रश्न मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, सगळ्यात आधी पहिले आपण पाहणार आहोत नेमकी ही पुरवठा निरीक्षक भरतीची जाहिरात नेमकी कधी येणार आहे. याच्यासाठी सध्या या पुरवठा निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा किती आहेत याच्या संदर्भाची ऑफिशियल माहिती माझ्याकडे अवेलेबल आहे. भरती नेमकी किती पदांसाठी होऊ शकते, ही परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे. मागच्या वेळी ही परीक्षा आपल्याला टीसीएस ने घेतलेली दिसते. परीक्षेचा अंदाजित पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय असू शकतो, त्याच्यानंतर या भरतीसाठी तयारी कशी करावी आणि ही भरती चुकू नये याच्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आणि 7वा प्रश्न फार महत्वाचा आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित जे आहे तर ते बघायचं आहे. आणि व्हिडिओच्या मध्ये मी तुमच्यासाठी एक सरप्राईज अनाउन्समेंट पण जी आहे ती पण करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, एमपीएससी ग्रुप सी 2026 ची जाहिरात आलेली मित्रांनो, की 22 जुलै 2026 ला याचं एक शुद्धीपत्रक आलं. या शुद्धीपत्रकाअंतर्गत अनेक पदे ऍड झाली आणि त्याच्यामधलं सगळ्यात फेमस पद ते म्हणजे तलाठी. तलाठी हे पद जे आहे तर ते आलेले आहे. आणि त्या तलाठी सोबतच काही उमेदवारांचं लक्ष नाही गेलं असेल तर अन्न नागरी पुरवठा, बघा, शिधापत्रिका नियंत्रक, शिधा वाटप व संचालक, नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग याच्या लिपिकच्या जागा गेलेल्या आहेत. बघा, याच्या बघा 230 या शिधापत्रिका वाटपच्या आणि अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभाग याच्या 155 पदांच्या लिपिकच्या जाहिराती गेलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे या डिपार्टमेंटच्या लिपिकच्या जाहिरात गेलेले. आता या परीक्षेत लक्षात घ्या, ह्याच ग्रुप सी परीक्षेत मित्रांनो आपली पुरवठा निरीक्षक जी आहे पुरवठाची जाहिरात याच्यातच येणार आहे. नवीन काही फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज नाही, किंवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांना माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरून टाका मित्रांनो. फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही 5 ऑगस्ट 2026 आहे. नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. तुम्हाला पुरवठा निरीक्षकची एक चांगली संधी येणार आहे, तीही एमपीएससी गट क परीक्षेतच येणार आहे. कारण की याचे लिपिकचे पद आलेले आणि हे पण गट क चं पद आहे, हे पण तिथंच जे आहे तर ते जाऊ शकतं याच्यातच. मित्रांनो, सध्या ही जी जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये तलाठी पण हे पद आहे. तलाठी असेल, पुरवठा निरीक्षक असेल, याच्यासाठी एकच एक्झाम पॅटर्न असणार आहे. या तलाठीची पूर्व परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम तुम्ही जर पाहिलं असेल तर याच्यात एमपीएससीचे एक से बढ़कर एक धुरंधर मास्तर तुम्हाला इथं शिकवणार आहेत. आणि ही बॅच फक्त 2999 रुपयाला जे आहे तर ती मिळणार आहे. सोबत याच्यामध्ये एक महत्वाची खास गोष्ट तुमच्यासाठी मी देणार आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये जे आहे तर ते सांगतो. पण आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ह्या बॅचला एनरोल करू शकता. काही प्रॉब्लेम असेल आमच्या टीमला कॉल करा. बघा, आता याच्या संदर्भाचा मी एक आरटीआय टाकलेला होता. बघा, माझ्याच नावाचा आरटीआय होता हा 3/7/2026 ला. त्याच्यावर व्हिडिओ पण घेतलेला होता, पण आता तुम्हाला एकदा सांगून देतो की किती जागा रिक्त आहेत. तर याच्यामध्ये मी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाला किती जागा रिक्त आहेत त्याच्याविषयी विचारलं होतं. तर त्यांनी संपूर्ण जागा जी आहेत तर त्या सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये माझा कन्सर्न होता पुरवठा निरीक्षकचा. बघा, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून पुरवठा, धान्य खरेदी निरीक्षक आणि गोदाम व्यवस्थापन श्रेणी 2. बघा, पुरवठा निरीक्षक याच्या मंजूर जर जागा पाहिल्या पूर्ण राज्यात तर त्या आहेत 1245. त्याच्यापैकी 600 भरलेले आणि रिक्त जागा किती येते रिक्त, तर रिक्त महाराष्ट्रातही 605 जागा संपूर्ण महाराष्ट्रात या पुरवठा निरीक्षक या पदासाठीच्या आहेत. बघा, लिपिकसाठी पण जवळपास 390 जागा रिक्त आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तिथं जाहिरात आलेली आहे मित्रांनो, लिपिकची जाहिरात आलेली आहे. आणि एमपीएससी कडे याचं पण मागणी पत्र गेलेलं आहे, अशी पण सूत्रांकडून बातमी जी आहे तर ती येते. किती पदांसाठी भरती होऊ शकते, सध्या तरी बातमी मिळते की 226 पदं जी आहेत तर ती याच्यातनं या 605 पैकी जे आहेत तर ते भरले जातील. बघा, टोटल 605 पद आहेत, पण सगळेच्या सगळी पदं नाही भरणार. सध्या ते 226 पदं भरण्याची प्रक्रिया ही एमपीएससी कडे जे आहेत तर ते पाठवणार आहेत. आणि एमपीएससी या ग्रुप सी मध्येच टाकून मोकळी होईल, कारण की त्यांना गटक आहे, तलाठी पण गटक आहे, ते ग्रुप सी पण गटक आहे, तिथूनच ती भरती जी आहे तर ती होते मित्रांनो. आता याची परीक्षा कोण घेणार आहे, बघा, ऑफिशियल जो 5 मे 2026 चा जो जीआर होता त्याच्यामध्ये अधिकृत सांगितलेले मित्रांनो की डिव्हिजनल सप्लाय इस्टॅब्लिशमेंट जे अन्न नागरी पुरवठा विभागामधील पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे तर हे पद एमपीएससी घेणार आहे. म्हणजे टीसीएस आयबीपीएस चा संबंध नाही, एमपीएससी द्वारे ही परीक्षा जी आहे तर ती यावेळी होणार आहे. आणि ते पण ते ग्रुप सी मध्ये जे आहे तर ते टाकतील मित्रांनो. पात्रता काय लागते याच्यासाठी, कोणत्याही शाखेचा पदवीधर जो आहे तर तो उमेदवार पात्र ठरतो. समजा एखाद्या उमेदवाराने 5 ऑगस्ट 2026 ला अर्ज केला आणि याची जाहिरात जी आहे तर ती 20 ऑगस्टला आली, तर तो मित्रांनो तर तो ऑटोमॅटिक इलिजिबल ठरून जाईल जर त्याची पदवी वगैरे झाली असेल तर.
परंतु याला पदवी लागते, म्हणून एक चांगली गोष्ट आहे की कुठल्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी पात्र ठरतो. वयोमर्यादा ही किमान 18 लागते आणि ओपन वाल्यांसाठी 38 आणि बाकीच्या जे कॅटेगरी वगैरे असतील तर ते 43 वर्षापर्यंत फॉर्म इथं भरू शकतात. पगार याची खरी खासियत आहे कारण की ही S10 आहे. तलाठीची जी असते तर ती मित्रांनो S8 आहे, S8 आहे आणि याची S10 ही वेतन श्रेणी पाहायला मिळते 29,200 ते 92,300 एवढं त्याचं पाहायला मिळतं. परंतु या 29,200 ला HRA मिळतो, DA मिळतो, महागाई भत्ता, पेन्शन पण सगळ्या काही गोष्टी असतात. मी तर एक कॉलम पण तयार करून दिलेला आहे. समजा तुमचं एक सिटीज मध्ये जर झालं असेल ना मित्रांनो, एक सिटीमध्ये, तर तिथं तुम्हाला 30% HRA मिळतो, ज्यात तुम्हाला जवळपास 53,000 रुपये इन हँड, बरं का, इन हँड वेतन सांगतोय मी तुम्हाला. आणि जर तुमचं एखाद्या छोट्या शहरात झालं तर त्यावेळी तुम्हाला 50,000 रुपये इन हँड तिथं मिळणार आहे. तलाठीला इथं 40,000 रुपये इन हँड मिळतं, म्हणजे तलाठीपेक्षा तुमचा 10 ते 12,000 पगार जो आहे तो थोडा एक्स्ट्रा इथं मिळतो. याच्यामध्ये परीक्षा पॅटर्न मध्ये जर आपण पाहिलं तर परीक्षा पॅटर्न हा जो पूर्व परीक्षा असते, याच्यात निवड प्रक्रियेमध्ये एक पूर्व परीक्षा होते प्लस मुख्य परीक्षा होते. जे तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे मित्रांनो, फायनल, तर ते होणार आहे मुख्य परीक्षेच्या आधारे. ही जी पूर्व परीक्षा असते ती असते 100 मार्कांची आणि जी मुख्य परीक्षा असते ती असते 400 गुणांची. पहिले पूर्व परीक्षा पास व्हावं लागतं, त्याच्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊ शकतात. पूर्व परीक्षेत 100 प्रश्न, 100 गुण आणि 1च तास वेळ मिळतो. वेळ फार कमी असतो, म्हणजे एकदम म्हणजे IPL सारखं खेळावं लागतं एकदम, म्हणजे पहिल्या बॉल पासून 6 मारावा लागतो. मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत येतं. पदवी लेवलचा दर्जा असतो. MCQ पॅटर्न आहे, म्हणजे 4 पैकी 1 ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं असतं. याच्यामध्ये 8 विषय दिलेले आहेत, 8 विषय दिले आहेत बघा. इतिहास हा विषय, इतिहासामध्ये फक्त आधुनिक भारताचा इतिहास. भूगोल हा विषय दिलेला आहे. अर्थव्यवस्था हा विषय दिलेला आहे. चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर असे 8 विषय दिलेले आहेत. प्रत्येकाला काही प्रश्न येतात. फॉर एक्झाम्पल याच्यावर 10 प्रश्न, याच्यावर 10, हे 15, 15, 15 आणि हे 10 आणि 10. अशा पद्धतीने हे संपूर्ण 100 मार्कांचे देखील जे आहे तर ते एक बायफर्गेशन आपल्याला मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून दिसतं. मित्रांनो इथे जे जेवढे काही विषय दिले आहेत ना मित्रांनो, या सगळ्यांवर आपली जी तलाठीची बॅच आपण लॉन्च केलेली ते सर्व तर शिकवलं जाणार आहेत, परंतु या प्रत्येक घटकावर मित्रांनो तुमच्यासाठी नोट्स दिलेले आहेत. या नोट्स प्रिंटेड फॉर्म मध्ये तुम्ही वापरू शकता, म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रिंट करू शकतात मित्रांनो. बघा या अशा पद्धतीच्या या नोट्स असतील, म्हणजे हे तुम्हाला मी सायन्सच्या नोट्स दाखवतो, म्हणजे ह्या टेबल फॉर्मॅट मध्ये बघा इथं या प्रॉपर सर्व या नोट्स असतील. बघा या सायन्सच्या झाल्या, बघा या पॉलिटीच्या नोट्स पाहायला मिळतील. या क्लास नोट्स तुम्हाला आपली जी तलाठीची बॅच आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली मिळतील आणि हे तुमच्यासाठी फार महत्वाचे, म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे इथं डिटेल्स दिलेली आणि इथंच लगेच या टॉपिक वर जर प्रश्न आला असेल तो लगेच PYQ तिथं कव्हर करून टाकलेला आहे, म्हणजे तुमची PYQ ची पण तयारी होते आणि डायरेक्टली तुमच्या टॉपिक नुसार पण या ज्या सगळ्या काही गोष्टी बघा हे भूगोलाच्या नोट्स आहेत. या प्रॉपर टेबल फॉर्मॅट एकदम शॉर्ट पद्धतीने एकदम चांगल्या नोट्स तुमच्यासाठी इथं तयार करून दिलेले आहेत. वाचायलाही छान वाटतं, व्यवस्थित पद्धतीने सर्व अलाइनमेंट वगैरे केलेली. याच्या सगळ्या सॉफ्ट कॉपी तुम्हाला मिळतील. तुम्ही डायरेक्ट झेरॉक्स दुकानावर जाऊन याची प्रिंट करू शकतात. हे सर्व आपल्या तलाठीच्या बॅच मध्ये फक्त 2,999 मध्ये मिळणार आहे आणि याच नोट्स तुम्हाला पुरवठा निरीक्षकसाठी वेगळी थोडी एक्झाम द्यायची, तीच एक्झाम द्यायची, तलाठीची पण एक्झाम द्यायची, पुरवठाची पण एक्झाम तुम्हाला इथं जे आहे तर द्यायचे. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने खेळ सुरू होतो मुख्य परीक्षेचा. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी असतो आणि पेपर 2 मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असते. असे एकूण 400 पैकी तुमचं अंतिम सिलेक्शन जे आहे तर ते होत असतं. याचा हा संपूर्ण सिलेबस आहे. वाटल्यास ज्यांना सिलेबस पाहिजे असेल त्यांनी फक्त कमेंट मध्ये मला असं PDF टाईप करून पाठवा, मी तुम्हाला याची लिंक कमेंट मध्ये उपलब्ध करून देतो सिलेबसची. ओके, आता शेवटचा महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला काय सांगितलं ते ही भरती चुकू नये. का चुकू नये मित्रांनो? MPSC ने त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली. त्यांचं काय म्हणणं बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा होईल, त्याच्यानंतर कधीतरी त्याचा निकाल लागेल. समजा तो निकाल मी असा पकडूया की 10 नोव्हेंबरला लागला, 10 नोव्हेंबरला लागू शकतो असं मी अंदाज पकडला, तो तसं होणार नाही. नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या नाही आहेत ते संवर्गांसाठी तसेच पदे उपलब्ध होण्याची किंवा विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक राहील. त्यांचं काय म्हणणं आहे की समजा 10 नोव्हेंबर पर्यंत रिझल्ट लागत असेल तर आम्ही 10 नोव्हेंबर पर्यंत एखादं नवीन पद आलं, समजा पुरवठा निरीक्षक आलं, ते आणू. वाटल्यास पुरवठा निरीक्षक मध्ये आणखी पदांमध्ये वाढ करायची असेल तर आम्ही करू शकतो. मग जेव्हा ही वाढ होते त्यावेळी नवीन अर्ज करता येत नाही, हे लक्षात घ्या. पुढचं काय आहे, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीत शासनाकडून सुधारित मागणी पत्र संवर्गांसाठी
निकालासाठी विचारात घेण्यासाठी पूर्व परीक्षेसाठी विचारात घेतील. पुढे पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून ज्या काही मागणी पत्र प्राप्त होतील तर त्याच्यामध्ये निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे ते कळवण्यात येईल. पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे, समजा पुरवठा नव्हता आणि एखाद्याचं त्याला पुरवठा निरीक्षकच बनायचं आणि ते नव्हतं, पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची आणि त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्या असल्याची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. तुम्ही म्हटलं की सर नंतर पुरवठा निरीक्षक आले, यांनी आधी सांगायला पाहिजे होतं ना, मी अप्लाय केलं असतं. लक्षात घ्या, नंतर ते सांगत नाही, नंतर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. ही तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून मी तुम्हाला काय बोललो, शेवटचं तुमच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. म्हणजे आता फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन होईल का? नाही, अजिबात नाही. 5 ऑगस्ट ही वेळ दिलेली आहे. ज्यांना वाटतं की मी पदवीधर आहे आणि तुम्हाला पदवीधरला सगळ्यात महत्वाची पोस्ट ती तलाठी पण भेटलेली, ती एस सेट आहे. त्याच्याही पेक्षा भारी पोस्ट, ज्याची पोस्टिंग थोडीशी तालुक्या लेवलला असते, शहरांच्या लेवलला असते, ग्रामीणला जात नाही, ती म्हणजे आपली पुरवठा. खूप चांगलं पद आहे, खूप लोक तयारी करतात त्याची. तर ही S10 आहे. तर तुम्ही आता याच्यासाठी फॉर्म भरा मित्रांनो, तुम्ही ऑटोमॅटिक याच्यासाठी एलिजिबल होतात, कारण की हे पण पदवी आहे आणि याच्या पण पदवीचं पाहायला मिळतं. म्हणजे हा फायदा होतो बरं का तुम्हाला याचा. म्हणून माझं असं मत राहील की तुम्ही 5 ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. फॉर्मची काय 300-400 रुपये खूप कमी फीज असते. TCS IBPS सारखं नाही, बरेच पद जाहिरातीमध्ये येतील. माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही अभ्यास करा नका करा, हा तुमचा नंतरचा प्रश्न आहे, पण फॉर्म नक्की भरून द्या, कारण की नंतर तुम्हाला रिग्रेट राहायला नको की मी फॉर्म भरू शकलो नाही. या हे एक महत्वपूर्ण गोष्ट तुमच्यासाठी होती मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.